नमस्कार. नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. माझा आजचा विषय हा संत श्री गजानन महाराजांबाबत माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करीत आहे. दरवर्षी संत श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन मोठ्या थाटात साजरा करतात. संत श्री गजानन महाराजांबद्दल बोलायचे झाले तर ते 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो. गणगणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र. या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर ते समजून शकेल. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा. प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्याच नाही तर प्रत्येक जीवनाच्या ठायी आहे. महाराज गणगणात बोते असं म्हणत असत, म्हणून लोक त्यांना गजानन महाराज म्हणू लागले. या ओळीचा अर्थ असा आहे की कोणताही प्राणी देवापासून वेगळा नाही. देव सर्वांमध्ये आहे आणि सर्व देवांमध्ये आहेत. यातून दिलेला संदेश असा आहे की देव प्रत्येक व्यक्ती आणि आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टींमध्ये उपस्थित आहे. गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेला असून त्याचे नाव श्री गजानन विजय असे आहे. या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात. हा ग्रंथ आपण सकाळी जर सुरू केला तर 21 अध्याय आहेत. यामध्ये संध्याकाळपर्यंत पूर्ण करू शकता. एका दिवसात म्हणण्याचा हा एक हे आहे, प्रथा आहे. ती आपल्या अवतार कार्यातील 32 वर्षाचा काळ संत श्री गजानन महाराजांनी संपूर्णपणे शेगाव व्यतीत केला असला तरी कारण परत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, पिंपळगाव, मुनगाव, रामटेक, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख मागातल्या ठिकाणी झालेली आहे. उन्हा पावसातून वस्त्रहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चांगलगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरशः त्यांच्यासोबत धावावे लागेल. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक, त्र्यंबकेश्वर येथेही नित्य नेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मगिरी पर्वताची उंची छाती दळपून टाकणारी आहे. सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. 100-125 वर्षापूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा पूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मगिरी पर्वतावरील गहिनाथांची गुफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तेथे काही क्षण घालवत. नाथ संप्रदायात नाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनी त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात. गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यावेळी ते त्यांचे एक भक्त हरी पाटला सोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीला समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरविले व ऋषीपंचमीला पुण्य दिनही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, आम्ही आहोत येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसार पडणे नसेल. लाखोच्या संख्येने लोक त्यांच्या समाधी प्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्य लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती वळली होती. महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली. तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला. जय गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, अविनाश रूपा, आनंद घना, परतपरा जगतपुरते,
आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. संत गजानन महाराजांच्या संस्थानाबाबत पण खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर ते जेव्हा हयात होते, तेव्हाच त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितलं. आणि त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने हे 1908 मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचा आणि संतत्वाचा महिमा सर्वदूर पसरला. भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करून घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सेंट्रल रेल्वेच्या मुंबई नागपूर मार्गावर आहे. या स्टेशनवर अनेक रेल्वे गाड्या थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे. स्टेशन पासून मंदिरापर्यंत येण्या जाण्यास मोफत बस सेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे 172 बसेस येतात. त्या व्यतिरिक्त देवास, उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांनाही बसेस चालतात. श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगाव गावाच्या मधोमध आहे. हे मंदिर काळ्या पाषाणाचे आहे. श्रेयांची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. वरच्या बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीही देखील स्थापल्या आहेत. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 9:30 पर्यंत पूजा अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. या मठाचे तसेच मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली स्वच्छता, शांतता, शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकऱ्यांची भक्तांची उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक. दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटतात. भोजन स्थळ देखील अतिशय सुव्यवस्थित नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाटतात. गजानन महाराजांच्या समाधी दर्शनाच्या देशाच्या कोपऱ्यातून दररोज येणाऱ्या हजारो भाविकांची राहण्याची सोय या संस्थानाने भक्त निवासात करण्यात आलेली आहे. तसंच शेगाव या परिसरात भक्त निवासात जर खूप गर्दी असेल तर तिथे इतर हॉटेल्स देखील इतर राहण्याची सोय सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. त्यांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी या सेवा उद्देशाने संस्थाने 4 भक्त निवास संकुल उभारले आहेत. मंदिर परिसरातील 2 भक्त निवास व तीनशेट परिसरातील 4 भक्त निवास साध्या आवश्यक सोयीनुसार खोल्या संस्थापने उपलब्ध करून दिल्या आहेत. ही भक्तासाठी विपुल निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याची संस्थानाची आगळीवेगळी व्यवस्था आहे. आणि एकाच यामध्ये काही त्यांचे नियमानुसार ही सेवा प्राप्त होते. आणि श्री संस्थेच्या अधिकृत शाखेची निवास व्यवस्था नुसते शेगावला नाही पण त्यांचं श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र ओंकारेश्वर आणि श्री क्षेत्र आळंदी या तीर्थक्षेत्री श्रींनी काही काळ वास्तव्य केलेले आहे. या क्षेत्रामध्ये जागरूक वास्तव्य असलेल्या देवतेच्या दर्शनार्थ येणाऱ्या तीर्थयात्रू करूंची सेवा घडून यावी या उद्देशाने भक्तांना निवासस्थान, भोजनाप्रसाद, पार्किंग व्यवस्था आणि विनामूल्य अन्नदान इत्यादी सुविधा देण्यात येतात. श्री गजानन जय गजानन. संत श्री गजानन महाराजांची माहिती सांगून मी एवढ्यावरच हे व्हिडिओ इथेच थांबवतो. अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती. श्री गजानन जय गजानन. अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. एवढ्या बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे. संत श्री गजानन महाराज की जय.